नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला तयार होत असते आणि सुंदर अशी साडी नेसलेली आहे. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. ती आरशाच्या समोर उभी आहे आणि अद्वैत कलाकडे एकटक पाहतो. तेव्हा मात्र कला म्हणते, चांदेकर कशी दिसते मी? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही, माझ्यापेक्षा तर कमीच आहे. तेव्हा कला म्हणते की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो खरंच सांगतोय, माझ्यापेक्षा तर कमीच आहे. कारण बघ ना तू, द ग्रेट अद्वैत चांदेकर असताना त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कोण दिसणार आहे, असं अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, चांदेकर, आणि मुद्दामच तो कलाला चांगलंच तिथे चिडवत असतो, तिच्याशी मजेत बोलत असतो. त्यासोबतच कला म्हणत असते, पण चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आणि मग तो कलाच्या जवळ येतो. तिथे ड्रेसिंग टेबलवरती असलेली काजळाची डबे घेतो आणि त्यातलं काजळ बोटांवरती घेतो आणि कलाकडे पाहत असतो. खरं तर कला खूप सुंदर दिसत असते हे अद्वैतला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच तर अद्वैत तिच्याकडे एकटक पाहत असतो. आणि मग तो काजळाची टीक जी आहे कलाच्या कानामागे लावतो आणि कलाला म्हणू लागतो की खरंच कोणाची नजर नको लागायला, खूप सुंदर दिसतेस तू खरे, असं म्हणत कलाच्या कानामागे त्याने काजळाची टीक लावलेली असते. कला अद्वैतकडे पाहत राहते. तिलाही छान वाटत असतं. फायनली कला आणि अद्वैत हे दोघंही आता एकत्र आलेले आहेत. त्यांच्यातले गैरसमज मिटलेले आहेत आणि त्यांचं जे नातं आहे ते खूप छान असं बहरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कला आणि अद्वैत जरी एकमेकांबरोबर भांडत असले तरी जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा मात्र त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यातले सगळे रुसवे फुगवे सगळे निघून गेलेले असतात आणि ते दोघंही एकत्र येत असतात. तर इकडे कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. कला म्हणत असते की काय झालं चांदेकर, असं का पाहतोस? तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की खरे, आज तू चंद्रकोर टिकली लावलेस. आज काय हे आहे का, कोजागिरी आहे का? तेव्हा कला म्हणते, नाही रे चांदेकर, असं काय एवढं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही ग, आज तू चंद्रकोर टिकली लावलेस ना. आणि त्या क्षणी कलाला क्लिक होतं चंद्रकोर, आणि मग ती त्या चित्राकडे जाते. कारण कलाने ठरवलेलं असतं की ते चित्र आपल्या डोळ्यांच्या समोर लावायचं. जर ते आपल्या डोळ्यांच्या समोर लावलं ना तर आपल्याला कळणार आहे, आपल्याला सतत त्याच्याबद्दल विचार करता येणार आहे, असं कलाच्या डोक्यात असतं. मग ती त्या चित्राकडे पाहत राहते आणि म्हणते, अरे चांदेकर बघितलं का, हा चंद्र आहे, म्हणजे हा कोजागिरीचा चंद्र आहे, लक्षात आलं का तुझ्या? पण हा शक्तीचा जय जयकार होईल हे काय आहे सगळं, हे लक्षात येत नाही आहे माझ्या. तर इकडे अद्वैत म्हणतो की बरं चल, आत्ता या गोष्टींचा विचार नको करूस, खरे तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं, असं म्हणत अद्वैत तिला थांबवत असतो. कला म्हणत असते की पण काय झालं चांदेकर, असं का बोलतोयस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं आत्ता आपल्याला सगळ्यांनी खाली बोलवलंय ना, सगळेजण वाट बघतायत ना, मग कशाला सांग बरं. चल बरं आपण जाऊया खाली, आणि आबा माहिती आहे ना तुला कसे असतात ते, आबांना आपण तिथं असल्याशिवाय काहीच होत नाही. कला म्हणते, पण चांदेकर मला ना कळत नाही आहे, आता हा पौर्णिमेचा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र जो अहोरात्र असतो आणि हे जोडपं, मला ना त्याचं टोटल काही लागत नाही, मला कळत नाही आहे की काय करायचं आहे. अद्वैत म्हणतो, चल मिळेल त्याचं उत्तर आपल्याला, आपण शोधूया शांतपणे, आत्ता आपल्याला खाली जाणं गरजेचं आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की हो चालेल. आणि मग कला आणि अद्वैत दोघंजण खाली येतात. सगळेजण वाट बघत असतात. आबाही तिथं असतात. आबा म्हणतात, चला बरं झालं आलात ना तुम्ही दोघं, असं आबा त्या दोघांनाही सांगू लागतात. तेव्हा आबांचं असं म्हणणं असतं की चला कला अद्वैत, तुमच्या दोघांचाही हातभार लागला पाहिजे. आणि असं म्हणत आबा त्या दोघांनाही म्हणतात की चला करंजा करायच्या आहेत. तेवढ्यातच रोहिणी धावत येते आणि सांगू लागते की आबा चला चला, डॅड डॅड चला लवकर, ती नैना जी आहे ना ती बाहेर उभी आहे आणि तिने काय बोलते माहिती आहे का तुम्हाला, जोपर्यंत माझ्या नवऱ्याला तुम्ही आत घेणार नाही तोपर्यंत मी येणार नाही, अशा पद्धतीने ती बोलत आहे. डॅड लवकर चला तुम्ही, असं रोहिणी सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आता काय झालं. आबांना खरं तर माहिती असतं की असा काहीतरी गोंधळ ती घालू शकते. तेव्हा आबा म्हणतात की बरं चला सगळेजण बघूया काय झाले. मग आता पुन्हा सगळेजण बाहेर जातात आणि पाहू लागतात की नक्की काय झालेलं आहे. आणि मग नैना बाहेर उभी असते. आबा मग तिथे येतात आणि आबा म्हणतात, काय चाललंय नैना तुझं, कळत नाही का तुला, एकदा सांगितलेलं, असं आबा बोलत असतात. रोहिणीचं असं म्हणणं असतं की नाही, ती ऐकायलाच तयार नाही आहे, तुम्ही चला सगळेजण, डॅड ऐका ऐका तुम्ही माझं, तिने काय केलं तर परत, असं मुद्दामच आबांना भडकवण्यासाठी ती बोलत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अगं काय असं बोलतेस तू, तुला कळतंय का, असं आबासुद्धा रोहिणीला सांगत असतात. नैना उन्हातच उभी असते. सगळे आता घराच्या बाहेर आलेले असतात आणि नैनाला म्हणत असतात काय चाललंय. आबा म्हणतात, नैना काय चाललंय, सणासुदीचं भरल्या घरात.
असं रडणं बरं नाही आहे सणासुदीचं, असं ते बोलत आहेत. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की काय करू, कोणाचं भरलं घर आहे, कोणाचा भरला संसार आहे, माझा नाही आहे, माझा नवरा बाहेर आहे, तुमच्या सगळ्यांचा असेल, माझ्यासाठी हे नाही, असं नैना बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच तिथे प्रश्न पडलेला असतो की नैनाचं नक्की काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करायचा आहे, कशा पद्धतीने हे सगळं सोडवायचं आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात आणि मग लक्षात येतं ते म्हणजे नैनाचं कारस्थान. काहीही झालं तरीही नैनाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. नैना हे सगळं मुद्दामूनच करत असते हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की नाही, मी येणार नाही, जोपर्यंत माझ्या नवऱ्याला त्या घरात घेतलं जात नाही तोपर्यंत मी येणार नाही, असं नैनाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच असतं. आबा म्हणत असतात की हे बघ, काहीही झालं तरीही तुझ्या नवऱ्याने ज्या चुका केलेल्या आहेत ना त्या इतक्या मोठ्या आहेत की त्याला कोणीही घरात घेणार नाही, अशा पद्धतीने आबांनी स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. कला म्हणत असते की नैनाताई, तुला कळत नाही का गं, किती वेळा सांगायचं, राहुलने किती काय काय केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या प्रॉपर्टीचा, त्याचबरोबर आपला बिझनेस बुडालेला होता, त्याचबरोबर चांदेकरला जेलमध्ये जावं लागलेलं, एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही तुला असं वाटत आहे की त्याला घरात घ्यावं. अगं जरा कधीतरी विचार करत जा, प्रत्येक वेळेस अविचार वागत जाऊ नकोस. तेव्हा रोहिणी सुद्धा म्हणत असते की नैना, तुला कळत नाही का, सगळेजण सांगतायत ना, मी तरी हट्ट करते का, कारण तो माझा मुलगा असला तरीही मी काल काय बोलले माहिती आहे ना तुला, माझ्यासाठी माझा मुलगा मेला हे मी बोललेले आहे आणि तू आता काय करत बसलीस, अगं तुला माहिती आहे ना काय आहे, मग असं का करतेस, असं सगळं बोलणं आबा तिला सांगत असतात. तेव्हा मात्र तिचं मात्र एकच सुरू असतं की नाही, मला नाहीच कळत आहे, माझा नवरा जोपर्यंत येणार नाही, माझ्या नवऱ्याला जोपर्यंत या घरात घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी कोणाचं काहीच ऐकणार नाही, अशा हट्टाला ती पेटलेली असते. तेव्हा मात्र आता सगळेजण असतात, सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिला गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की नाही, माझ्यासाठी माझा नवरा महत्त्वाचा आहे. शेवटी आबा म्हणतात तिला काय करायचं ते करू दे, चला सगळेजण आतमध्ये, असं आबा सांगतात आणि सगळ्यांनाच आत घेऊन जातात. तेव्हा मात्र आता नैना पुन्हा बाहेर असते. नैनाचा डाव, नैना आणि रोहिणी या दोघींचाही डाव फेल झालेला असतो. कला येते आणि दारात असते, दारात काढलेली रांगोळी पाहते. तेवढ्यातच रजनी समोरून जात असते. रजनीला ती विचारते, रजनी मॅम, ही रांगोळी कोणी काढली? तेव्हा मात्र रजनी सांगते, अगं मीच काढले, म्हणलं घरावर कोणतं संकट यायला नको, दारात ना शस्त्रास्त्रे असलेली देवी काढावी असं मला वाटलं, म्हणून मी ही रांगोळी काढली, असं ती सांगते. तेव्हा मात्र कला म्हणते की खरंच छान काढली. मग ती अद्वैतला विचार करत असते की हे सगळं काय आहे, हे चांदेकरला सांगू का, आणि मग तिच्या लक्षात येतं की शस्त्र असलेली देवी, असा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. दोघंही आत आलेले असतात आणि कला त्याला म्हणत असते की चांदेकर, तुला माहिती आहे का, मला ना ते कोडं उलगडत चाललेलं आहे. मग कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो, म्हणजे? तेव्हा कला म्हणते की ती देवी बघ, शक्ती म्हणजे काय, तर हातामध्ये शस्त्रास्त्र असलेली देवी, असं ती सांगू लागते. तेव्हा अद्वैतलाही कळतं हिला काय म्हणायचं आहे. म्हणजे एक एक चित्र जे आहे ते उलगडत असतं आणि कला आणि अद्वैत दोघांच्याही लक्षात येत असतं की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळेजण मात्र खुश असतात. तेव्हा आबा म्हणतात, ते चला बसा लवकर, काय चाललंय रे तुमच्या दोघांचं, असं आबा सांगत असतात. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही बसलेले असतात. आता करंजा करायच्या आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा आबा म्हणतात की कर रे. तेव्हा सोहम तिथे असतो. सोहम म्हणत असतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, की मी फोटो सेशन सुरू करू का, आणि मग सोहम फोटो काढायला घेतो. तर आबा कलाला म्हणत असतात की अगं असं काय करतेस, मला सांग, ज्यावेळेस हे असतं तेव्हा मात्र पूजेच्या वेळेस त्याच्या हाताला हात लावतेस ना, मग आताही लाव. अद्वैत म्हणत असतो नाही नाही, मी बनवणार आहे. अद्वैतला खूप हट्ट असतो, तो म्हणत असतो की मीच बनवणार आहे स्वतःचे स्वतः. पण अद्वैतने आता काय केलेलं असतं, एक लाठी लाटलेली असते आणि त्याच्यावरती सगळीकडे सारण पसरलेलं असतं. सोहम म्हणत असतो हे असं. तेव्हा अद्वैत म्हणतो हां, आम्ही पण क्रिएटिव्हपणा करू शकतो, असं म्हणत सोहमलाच बोलत असतो. तेव्हा सोहम म्हणतो पण दादा, आणि मग जेव्हा ती करंजी करायची वेळ येते तेव्हा अद्वैत उचलतो ती लाटी आणि सगळं सारण खाली सांडतो. आबा म्हणतात की अगं कला, हाताला हात लाव त्याच्या, पूजेच्या वेळेस लावतेस की, मग आताही दोघं जण करा करंजा. आणि आबांचं हे बोलणं चालू असतं
ते म्हणजेच की आबा सांगत असतात की आपल्याकडे सगळा फराळ झालेला आहे, तरीही असं आपण करंजा करण्याचा घाट का घातला? कारण लक्ष्मीपूजनाला ताजा फराळ करायचा ही पद्धत आहे, म्हणून हे सगळं केलेलं आहे, असं आबा सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे कला, अद्वैत सगळेजण तिथं बोलत आहेत. कलानेही करंजीची लाटी तयार केलेली असते आणि तिच्या डोक्यात ते चित्र, त्या चित्रातला प्रत्येक बारकावा हा तिच्या डोक्यात सुरू असतो आणि त्याच पद्धतीने तिने विचार करत असते. तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येतं ते म्हणजे ह्या चित्रामध्ये सेम ही करंजी आहे ना, असा अर्धचंद्र आणि त्याचबरोबर मग ते जे चमचे आहेत ते हातात असतात आणि त्याचसोबतच इकडे सोहम मात्र त्या दोघांचा फोटो काढत असतो. आणि मग कला आणि अद्वैत हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आबा म्हणत असतात, काय झाले रे? कलाला प्रत्येक गोष्टीची लिंक लागत असते आणि कला मात्र पाहत असते. कला म्हणत असते की लक्षात येते का चांदेकर, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते, असं कला सांगत असते. आणि मग तिच्या लक्षात येतं ते म्हणजे देवी, शस्त्रास्त्र घेतलेली देवी. कारण हा जो अर्धचंद्र आहे म्हणजेच चंद्र झाला कोजागिरीचा, त्याचबरोबर शस्त्रास्त्रे असलेली देवी, हे झालं. असं सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग ती चांदेकरला म्हणते, चांदेकर चल, माझं काम आहे तुझ्याकडे, चल बरं बाहेर. अद्वैत म्हणतो, काय झालं? आबा म्हणतात, काय चाललंय रे तुमचं? कामापेक्षा ना तुम्ही दोघं जास्त बडबडच करताय. मला ना कळतच नाही आहे की अद्वैत, कला, अरे कामं सुरू आहेत ना, आणि मध्ये मध्ये तुमचं काय चालू असतं हे सगळं, असं आबा त्यांना बोलत असतात. परंतु कला आणि अद्वैत ते कोडं त्यांना उलगडायचं आहे. जोपर्यंत कोडं उलगडत नाही तोपर्यंत आपल्या घरातल्यांचे संसार सुखाचे होणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच ते दोघंजणही ते कोडं कसं सोडवायचं याचा विचार करत असतात आणि प्रत्येक वेळेस काही ना काही त्यातलं मार्ग त्यांच्या हाती लागत असतो. तेव्हा मात्र कलाने हातात करंजी घेतलेली आहे, सेम त्याच पद्धतीने एका हातात चमचा घेतलेला आहे. म्हणजेच हे तिच्या लक्षात येतं आणि ती अद्वैतला घेऊन येते. अद्वैत म्हणत असतो, काय चाललंय तुझं? तेव्हा कला म्हणते की चल चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत कला अद्वैतला घेऊन येते. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कला अद्वैतकडे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अद्वैतला ती म्हणते, हे बघ, ते चित्र दाखव मला एकदा. मग अद्वैत तिला ते चित्र दाखवतो जे त्याने काढलेलं असतं. कला ते चित्र पाहते आणि अद्वैतला म्हणते, हे बघ, शक्ती, शक्ती म्हणजे काय तर देवी. आणि त्याचबरोबर तिच्या हातामध्ये, प्रत्येक हातामध्ये शस्त्र आहे. आणि त्याचबरोबर इथे बघ, रजनी मॅडमनी काढलेली रांगोळी, या रांगोळीमध्ये पण प्रत्येक हातामध्ये शस्त्र आहे. म्हणजे कळलं का तुला? देवी, देवी आणि कोजागिरीचा चंद्र, अहोरात्र, हे जोडपं, या सगळ्याचं काय मला सांग. कोजागिरी आणि देवी याचं मला कळत नाही आहे की नक्की काय आहे, तुझ्या लक्षात येतं आहे का, असं कला विचारत असते. म्हणजे असं काय आहे? दोघांनी हातात हात घेतलेले आहेत, असं दोघंही बोलत असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात विचार सुरू असतात. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अगं जागरण. कला म्हणते गोंधळ. अद्वैत आणि कलाला कळतं की ते म्हणजे काय तर जागरण, गोंधळ, असं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा कला आणि अद्वैतला कळतं तेव्हा मात्र दोघंही विचार करू लागतात. फायनली त्यांच्या लक्षात आलेलं असतं की काय आहे, कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला आणि अद्वैतला फायनली ते कोडं जे आहे ते सुटलेलं असतं आणि त्यांना कळलेलं असतं की पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. आणि मग आता कला आणि अद्वैत येतात. आबा म्हणत असतात की काय झालं? ते दोघंही म्हणतात की आता आपण आबांना सांगूया की आपण जागरण गोंधळ करूया. आपण देवीचा जागरण गोंधळ केला की सगळं व्यवस्थित होईल, असं आबा बोलत असतात. तेव्हा मात्र आता नयनाने फोन केलेला असतो. रोहिणी म्हणते, आलेच मी. नयना ना मला सारखी फोन करते. नयना म्हणते की मॉम इन लॉ, हे सगळं काय चाललंय, लक्षात येते का तुमच्या? अहो मी किती वेळ थांबायचं इथे, मला भूक लागले, मलाही आत यायचं आहे, मलाही फराळ खायचा आहे, तुम्ही ना असं का करताय, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नयनाला रोहिणी म्हणते की तुझ्या लक्षात येते का, तुला आठवतंय का कलाने काय केलं होतं मागच्या वेळेस? कलाने एवढं सगळं केलेलं होतं आणि म्हणून तर मला सांग, कलाला सगळ्यांनी घरात घेतलेलं होतं, पण तू काय करतेस, तुला जराही दम निघत नाही आहे. ती म्हणत असते की नाही, मला नाही माहिती मला माझ्या डोक्यात काय सुरू आहे ते, पण मी नाही थांबणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
कला आणि अद्वैत या दोघांनाही कळलेलं आहे. आता जागरण गोंधळ म्हणजे जागरण गोंधळासाठी काय करायचं, आबा लगेच सांगू लागतात की सगळ्यांना आपल्याला देवीकडे गेलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. आता तुम्ही जो जागरण गोंधळाला बसणार आहात ना, मग पुढे काय करायचं ते ठरवलं पाहिजे, असं आबांचं बोलणं असतं. आबा म्हणतात की नाही रे, तुम्ही दोघांनी इथेच थांबा आणि कला आता जागरण गोंधळ घालायचं आहे तर मला काय वाटतंय. आबा कलाला म्हणत आहेत की नवीन साडी घे. आपला अद्वैत तो आपला जो नेहमीचा साडीवाला आहे ना, त्याला बोलावून घे. रजनी, आपल्याला देवीच्या देवळात जायचंय आणि सगळ्यांची तयारी करायला घे, आपण सगळेजण निघणार आहोत, असं आबा सांगत असतात. तेव्हा मात्र रजनी म्हणते की हो चालेल. आणि मग रजनी त्याचबरोबर घरातले सगळेजण आता मंदिरात देवीच्या जायला निघणार असतात. नक्की काय करायचं आहे, तिथं पूजा करायची आहे, कला आणि अद्वैतला घरी थांबायला सांगितलेलं आहे, हे सगळं आबांनी ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने आबा सगळ्या गोष्टी करत असतात. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते. आबांचं असं म्हणणं असतं की आता सगळ्यांनी देवीच्या देवळात जायचं आणि देवीला आवाहन करायचं आहे, देवीकडे मागणं मागायचं आहे, या घराच्या आपल्या घराच्या सुखासाठी, समृद्धीसाठी, शांततेसाठी हे सगळं करायचं आहे, असं आबांचं ठरलेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही घरी थांबणार असतात. अद्वैत आता कलासाठी साडी घेणार असतो. इकडे वकील आलेले असतात आणि ते वकील वारंवार फोन करत असतात. वारंवार त्यांचं एकच चाललेलं असतं की लवकरात लवकर तुम्ही या, कारण रोहिणीने जे पेपर बनवायला सांगितलेले होते ते पेपर वकिलांनी बनवून आणलेले असतात आणि त्यासाठीच ते बोलवत असतात. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हो, फायनली रोहिणीला आता घराच्या बाहेर जावं लागतं, पण तिला खरं तर टेन्शन आलेलं असतं की मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू. जर मी आत्ता बाहेर गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण जर मी बाहेर गेले आणि मला कोणी ते पेपर घेताना पाहिलं तर, असं सगळं रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. रोहिणी मात्र म्हणत असते की नाही, आपल्याला ना काहीतरी ठरवलं पाहिजे. आणि त्यासोबतच रोहिणी आता बाहेर येते, त्या वकिलांना विचारते की सगळे पेपर व्यवस्थित आणलेत ना तुम्ही, का काही गोंधळ झालेला आहे, असं ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र रोहिणी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असते तेव्हा तो वकील म्हणतो की हो, मी माझ्या परीने सगळं व्यवस्थित केलेलं आहे, सगळे पेपर व्यवस्थित आणलेले आहेत, कोणताही गोंधळ झालेला नाही आणि त्याचबरोबर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही, असं बोलणं सुरू आहे. आणि त्याचबरोबर ते बोलत आहेत. रोहिणी पेपर घेते आणि रोहिणी पटकन घरात येते, कारण तिला कधी एकदा घरात येते आणि ते पेपर जे आहेत ते व्यवस्थित ठेवते असं झालेलं असतं आणि म्हणूनच तिने पेपर घेण्यासाठी आलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला रजनीला सांगत असते की त्यात फुलं ठेवलेली आहेत, सगळ्या गोष्टी काय केले, कुठं ठेवले हे ती सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कलाने रोहिणीला सगळी तयारी केलेली आहे हे सांगितलेलं असतं, कारण कला आणि अद्वैत दोघंही जाणार नसतात, बाकी सगळेजण जाणार असतात, तिथे गोंधळ व्हायला नको म्हणून तिने सगळ्या गोष्टी देत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता हे पेपर आता रजनीच्या हातात मिळालेले आहेत, कारण पुन्हा एकदा तिने डाव आखलेला आहे, तो म्हणजे की ते पेपर जे आहेत ते त्याच्यावर गुपचूप बाबांच्या सह्या घ्यायच्या आणि ती प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावर करून घ्यायची, हा तिचा ठरलेला प्लॅन असतो आणि त्याच पद्धतीने तिने गोंधळ करत असते. इकडे मात्र आता रोहिणीला खूप आनंद झालेला असतो, कारण किती दिवसांनंतर तिची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होणार असते आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार असतात. आणि त्याचवेळी इकडे आता रजनी त्याचबरोबर कला सगळेजण बोलत आहेत, सगळ्यांची धावपळ चाललेली आहे, देवीच्या देवळात जायचं आहे, जागरण गोंधळ आहे, तर सगळी तयारीसुद्धा व्यवस्थित करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तेवढ्यातच रोहिणी आलेली असते आणि तिने काहीतरी लपवून घेऊन चालली आहे हे कलाच्या लक्षात येतं आणि कला मात्र रोहिणीला आवाज देते, रोहिणी मॅडम काय झालं. पण रोहिणीकडनं एक चूक घडलेली असते. चूक म्हणजे तिने जेव्हा ते पेपर घेऊन येत असते तेव्हा त्या पेपरमधला एक महत्त्वाचं जे पान आहे ते बाहेर पडलेलं असतं. रोहिणीला आनंदाच्या भरात कळलेलंच नसतं ते पान तिथंच पडलेलं आहे आणि रोहिणी मात्र तशीच येत असते. तेव्हा इकडे कला आणि अद्वैत आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला म्हणत असते की फायनली ते कोडं उलगडलेलं आहे आणि आपल्याला कळलेलं आहे की काय करायचं आहे. चांदेकर, आपण
आता त्या सगळ्या कोड्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता चांदेकरांवरती जो शाप लागलेला आहे त्यातून आपण त्यांचं रक्षण करणार आहोत असं कला बोलत असते. मग साडीवाला आलेला असतो. कला म्हणते की हा पदर लावून बघते मी कशी दिसते. अद्वैत म्हणतो तू कशाला लावतेस, मी आहे ना, मी लावून देतो तुला पदर, असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला म्हणत असते पण चांदेकर राहू दे ना, मी बघते ना काय करायचं आहे ते. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणतो की मी लावून देतो तुला तो पदर, असं सांगून तो कलाला तो साडीचा जो पदर आहे तो लावून देत असतो. आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. सगळेजण तिथं असतात आणि त्या सगळ्यांच्या समोर अद्वैत आणि कला, अद्वैत रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो मात्र इकडे कलाला म्हणत असतो की कला खरे काय होतंय. त्याने ती साडी कलाला पांघरलेली असते आणि एकटक कलाकडे पाहत असतो. दोघंही त्या साडीमध्ये असतात आणि मग साडी घेतली जाते. कला त्या साडीचे पैसे देण्यासाठी बाहेर येते आणि ते काका तिला विचारतात काय झालं, साडी आवडली नाही आहे का. तेव्हा कला म्हणते की नाही नाही, तुम्ही पैसे नाहीत घेतले ना, पैसे न घेताच निघालात म्हणून आले, असं कला सांगते. तेव्हा मात्र कला त्या साडीचे पैसे त्यांना देते आणि येत असते तर तिला एक कागद दिसतो. म्हणजे खरं तर तो कागद तिच्या पायाशी वाऱ्याने आलेला असतो. तो कागद ती उचलते आणि पाहते तर धक्का बसतो, कारण त्या कागदावरून कलाला कळलेलं असतं की ही प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी कोणीतरी हे सगळं करतंय. म्हणजेच ह्या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे या गोष्टीचा विचार कला करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.